मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता, पारदर्शकपणे होतं. अच्छा, तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का, चला तुम्हाला गुलाबी रंग नाही, इथे पांढराच रंग चालतो. त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर, आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं फुटली, हा प्रश्न मला विचाराल. जर असे आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष, खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय. गोलमालच आहे. नाही, आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये. जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं, ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाललं ना, तुम्हाला कसं कळलं कोणी कुठल्या. जर देशाने मतदान केलं तर 15 मतं, हे म्हणतात ना 14 मतं. काल तर मराठी मीडिया 50 म्हणत होतं, 50 वरनं तुम्ही आता 14 वर आलाय, करेक्ट. मग 14 क्रॉस वोटिंग झाली. मग ही कुठल्या देशाची झाली, कुठल्या राज्याची झाली, ती कशावर. म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा का त्यांना. संजय राऊत पण आज काय म्हणाले की कोण कुणासोबत लॉबीमध्ये चहा पित होता आम्हाला माहिती आहे, मतं फुटली आहेत आमची, असं संजय राऊत म्हणाले. नाही, माझं वैयक्तिक मत आहे, मला माहिती नाही कुणाची मतं फुटली आहेत. एक तर कारण का काश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय, 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरनं महाराष्ट्राची फुटली आहेत. आणि सगळं चुकीचं काम आहे महाराष्ट्रच करणार आहे, असं महाराष्ट्राची बदनामी करतायत देशामध्ये. काय दुसरा कोणी फुटू शकत नाही. आणि आमची फुटली तर फुटली, त्यांची चूक होऊ शकते. 15 मतं वाया इनव्हॅलिड आहेत. भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली 10 मतं भारतीय जनता पक्षाचे. मी नाही म्हणते, भारतीय जनता पक्ष म्हणते 15 मतं इनव्हॅलिड आहेत, त्यातली 5 आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि 10 त्यांची आहेत. बरोबर, मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट. मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे त्यांनी 10 मतं इनव्हॅलिड केली, ते क्रॉस वोटिंग नाही, ती चूक. आणि मला प्रश्न विचारायचा आहे, 3 वेळा प्रशांत दादा 3 वेळा प्रॅक्टिस केली, 1, 2, 3 वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने. एक दांडी काढायची होती, असे 10 लोक फक्त एक दांडी. अहो, आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं, आमचे लोक कसे मतदान करतात. म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे. आणि हे 10 खासदार यांनी चूक कशी केली, 3 वेळा प्रॅक्टिस घेऊन. म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग, ह्यांनी केलं तर चूक. अरे याचा काय, आणि एवढी मोठी चूक 3 वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी, काही कॉम्बिनेशन नव्हतं. त्यामुळे हे जे बोलणं असताना त्यांचं हे हास्यास्पद आहे. मला विचाराल तर फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे, देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत. मला विचाराल तर आजचा सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशाच्या समोर, आज टॅरिफ्समध्ये काय मोठे बदल होणार आहेत. आणि जर सर्व्हिसेसवर ऍक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजवडीचं आणि खराडीचं काय होणार, हे आपलं आत्ता पुणेकरांचं आत्ता ह्या क्षणाचं आव्हान आहे. ह्या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जातं, हा मोठं आव्हान नाही या देशाच्या राज्यासमोर. एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं, त्याला जेव्हा डिफेंड केलं जातं तो व्हिडिओ बाहेर येतो, त्याच्यावर ऍक्शन व्हायला नको. हे महत्वाचे विषय नाहीत. आणि हे इलेक्शन्समध्ये यांना कळतं कसं, हे वोट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती बाहेर येते ना, त्यांना कळलं कसं. त्यामुळे मला विचाराल तर आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं आहे, यांनी कोणी क्रॉस वोटिंग केलं ह्याची नावं द्यावी, त्याचा प्रूफ द्यावं, नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा की भारत सरकारने त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसेसवर काय स्टँड आहे टॅरिफवर, आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय. हिंजवडी, खराडी, बँगलोर, आताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय, बरोबर, आताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय. मग जर हिंजवडी आणि खराडीच अडचणीत असेल तर सासवडला कसं काढणार. मला काळजी वाटते त्याची. अहो, मी लोकप्रतिनिधी घेतली, माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी एवढं सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज घेतल्या, नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत. जशा सोलापूरची महिला डीएसपी, मी फक्त महिला का म्हणते, मला सार्थ अभिमान आहे त्या लेखीचा, जी मेरिटवर पास जाऊन ती तिचं काम करते. अशा लेखीनं एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव वगैरे बोलायचं आणि दुसरं महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात, हे शोभणारं नाहीये. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. त्याच्यावरूनच प्रश्न आहे ताई, जेव्हा दादाचा हे सगळा कॉल टोटल वोटिंग काउंट होता 100% झाला, त्याच्यामध्ये 10 to 15 इनव्हॅलिड तुम्ही म्हणता, ठीक आहे, बीजेपी ते मान्य करते. बीजेपीनीच हे मला ब्रीफिंग सांगितलं कालच्या, मी त्यांच्या एएनआय वर पाहिले. आपण 427 10 to 15 इनव्हॅलिड वोट करू,
11 YSR असं काउंट करू तरी फायनल काउंट 452 होतं. विरोधकांमध्ये मतं शिफ्ट झाली तर सुद्धा नाही नाही शक्य आहे ना, मी कुठे नाही म्हणते. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की 14 झाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही कोण आहेत 14? तुम्ही महाराष्ट्राचीच का बदनामी करताय? महाराष्ट्रानेच का केलं? माझं काय म्हणणं आहे, काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना, मग क्रॉस वोटिंग महाराष्ट्राने मराठी माणसांनीच का केलं? आरोप कशासाठी आमच्यावर? तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे, पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका. म्हणा ना इंडिया अलायन्सची 15 फुटली, महाविकास आघाडीचीच 15 फुटली.